नमस्कार फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आपण बघणार आहोत डायव्हर्सिटी. तर हा क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये 5 मार्क्ससाठी शॉर्ट नोटसाठी विचारण्यात येतो. तर डायव्हर्सिटी म्हणजे काय? तर एक विविधता म्हणजेच काय, समाजातील विविधता, विविध फक्त सांस्कृतिक नाही तर धार्मिक, भाषा म्हणजे भारत देश घेतला तर तुम्हाला खूप सारे डायव्हर्सिटी दिसून येते. म्हणजे फक्त रिजनल नाही, कास्टमध्ये किंवा लँग्वेजमध्ये असे वेगवेगळे तुम्हाला डायव्हर्सिटी दिसून येते. एथनिक बघा किंवा जॉग्राफिकल बघा, असे बरेचसे तुम्हाला डायव्हर्सिटी दिसून येते. आणि हीच डायव्हर्सिटी, हीच विविधता तुम्हाला या टॉपिकमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर बघा, सिनॉप्सिस वाईज तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. ते इंट्रोडक्शन, त्यानंतर विविधता कोणती कोणती आहे, तर कास्टमध्ये, लँग्वेजमध्ये, इथनिक, रिलिजियन, जॉग्राफिकल असे डायव्हर्सिटी तुम्हाला पॉईंट वाईज मी तुम्हाला एक एक एक्सप्लेन करणार आहे. त्यानंतर कन्क्लुजननी एंड. ओके, जास्त काय लिहायचं म्हणजे शॉर्ट नोट विचारले की थोडक्यात तुम्ही 1-2 पेज लिहिलं तरी चालेल. ओके, इंट्रोडक्शन काय सांगते? इंडिया हॅज डिराइव्ड इट्स नेम फ्रॉम द ग्रेट रिव्हर सिंधू विच वॉज कॉल्ड इंडोज बाय ग्रीक अँड इंडस बाय रोमन. काय सांगितलं की इंडिया हा शब्द कुठून आलेला आहे, तर सिंधू नदीपासून आलेला आहे आणि त्यालाच इंडोस म्हणतात ग्रीकमध्ये, बाय ग्रीक, आणि इंडस बाय रोमनमध्ये. ओके, इंडियन कल्चर इज प्लुरॅलिस्टिक अँड मल्टी डायमेन्शन इन नेचर. इंडियन कल्चर हे प्लुरॅलिस्टिक म्हणजे तुम्हाला सांगितलेलंच काय, इंडियन कल्चर कसं आहे, डायव्हर्सिटी आहे, त्याच्यात खूप विविधता आहे, त्यामुळे हे मल्टी डायमेन्शन इन नेचर सांगितलेलं आहे. ओके, त्यानंतर पाहूयात प्लुरॅलिझम इन इंडिया. काय सांगितलं याच्यात? प्लुरॅलिझम डिनोट्स डायव्हर्सिटी ऑर डिफरन्सेस विदिन सेम सोसायटी. दिस डायव्हर्सिटी सीन इन द फॉर्म ऑफ कास्ट, लिंग्विस्टिक, इथनिक. ओके, काय सांगितलं याच्यात की भारत या देशात, भारताच्या सोसायटीमध्ये की तुम्हाला खूप सारे प्लुरॅलिझम, डायव्हर्सिटी तुम्हाला डिफरन्सेस आढळून येतात. आणि हे डिफरन्सेस कशाद्वारे तुम्हाला दिसून येईल, तर कास्ट, लँग्वेज, इथनिक्स किंवा जॉग्राफिकल ह्या सगळ्याद्वारे तुम्हाला हे विविधता आढळून येते. ओके, चला तर मग आपण एक एक डायव्हर्सिटी एक्सप्लेन करूयात. तर फर्स्ट आहे कास्ट डायव्हर्सिटी. कास्ट डायव्हर्सिटी काय सांगते की कास्ट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट क्रायटेरिया ऑफ सोशल स्ट्रॅटिफिकेशन इन इंडियन सोसायटी. वन ऑफ द बेसिक कॅरेक्टरिस्टिक ऑफ इंडिया कास्ट सिस्टीम इज अ पर्सन गेट कास्ट बाय बर्थ. काय सांगितलं की कास्ट म्हणजे कास्ट ही एक महत्त्वाची क्रायटेरिया मानलं जाते की समाजाचं विभाजन करण्यासाठी, सोसायटीचं विभाजन करण्यासाठी कास्ट हे इम्पॉर्टंट क्रायटेरिया मानलेलं आहे. आणि हे एक महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक कास्ट सिस्टीममधलं मानलेलं जाते, जे की आपल्याला बाय बर्थ भेटलेलं आहे. ओके, आणि अशा प्रकारे इंडियामध्ये व्हेरियस कास्ट तुम्हाला दिसून येतात आणि अशा प्रकारे कास्ट डायव्हर्सिटी तुम्हाला दिसून येते. ओके, त्यानंतर आहे लिंग्विस्टिक डायव्हर्सिटी. स्टॅटिस्टिक रेकॉर्ड शोन दॅट ऑलमोस्ट 400 लँग्वेज आर स्पोकन इन इंडिया. आणि इफ अ पर्सन स्टार्ट वॉकिंग ही विल फाइंड दॅट लँग्वेज चेंज आफ्टर फ्यू माइल्स. दिस शोन लिंग्विस्टिक डायव्हर्सिटी इन इंडिया. काय सांगितलं की रेकॉर्डप्रमाणे 400 लँग्वेज आपल्याला भारतात बोलताना दिसून येतात आणि थोड्या अंतरावर वेगवेगळ्या म्हणजे भाषेमध्ये तुम्हाला बदल दिसून येतो. आणि हेच काय शो करतं की लिंग्विस्टिक डायव्हर्सिटी इन इंडिया. ओके, अशा प्रकारे तुम्हाला विविधता आढळून येते, दिसून येते भारतामध्ये. ओके, त्यानंतर इथनिक डायव्हर्सिटी. इंडिया कन्सिस्ट ऑफ रिच व्हरायटी ऑफ रेसेस. दिस फिजिकल फीचर ऑफ इंडिया डिफरंट फ्रॉम प्लेस टू प्लेस. तुम्हाला प्लेस टू प्लेस वेगवेगळे फीचर्स तुम्हाला इंडियामध्ये दिसून येते. ओके, रेस एक्सप्रेस बायोलॉजिकल फॅक्टर. रेसमध्ये काय एक्सप्रेस केलं जातं, तर बायोलॉजिकल फॅक्टर लाईक कलरमध्ये विविधता, हेअरमध्ये, फेशियल कॅरेक्टरमध्ये, ब्लडमध्ये, एक्सेट्रामध्ये डायव्हर्सिटी तुम्हाला दिसून येते. अशा प्रकारे तुम्हाला इथनिक डायव्हर्सिटी मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. आता बघा, रिलिजन डायव्हर्सिटी. रिलिजन डायव्हर्सिटी काय सांगते? इंडिया इज फेमस फॉर रिलिजन डायव्हर्सिटी लाईक बुद्धिझम, इस्लाम, जैनिझम, ख्रिश्चन एक्सेट्रा आर प्रेझेंट इन इंडिया. हे असे वेगवेगळे तुम्हाला रिलिजन इंडियामध्ये आढळून दिसतात आणि हीच आपली डायव्हर्सिटी शो करते. ओके, शॉर्टमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे समजण्यासाठी. जॉग्राफिकल डायव्हर्सिटी म्हणजे काय, तर आपलं इंडिया इज फेमस फॉर इट्स जॉग्राफिकल डायव्हर्सिटी. ओके, सर्टन म्हणजे काही पार्ट तुम्हाला फर्टाईल दिसेल आणि काही
तुम्हाला नॉन फर्टाईल दिसेल. अशा प्रकारे तुम्हाला जॉग्राफिकल डायव्हर्सिटीसुद्धा इंडियामध्ये दिसून येते. आणि कन्क्लुजननी तुम्ही लास्टला हे आन्सर एंड करू शकता. मग तुम्ही याच्यात काय लिहू शकता, तुमच्या मनाने तुम्हाला हे टॉपिकमध्ये जे काय समजलं आहे त्याचा थोडक्यात निष्कर्ष तुम्ही याच्यामध्ये लिहायचा आहे. ओके.